मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी। आज आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अष्टचक्रे म्हणजे शक्ती स्तराविषयी जाणून घ्यायचं आहे। आपल्या शरीरामध्ये असलेली शक्ती स्थाने याविषयी आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक शक्ती स्तरांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। या शक्ती स्तरांचा आपण चांगला अभ्यास केल्यानंतर ते शक्ती स्थाने प्रभावित होऊन आपले आरोग्य द्विगुणित। अथर्ववेदामध्ये असे म्हटले आहे की अष्टचक्र नवद्वारा देवाना प्रयोध्या तस्य हिरण्यकोश ज्योतिषावृत। आपल्या शरीरामध्ये उघड्या डोळ्याने न दिसणारी 8 शक्ती केंद्रे म्हणजे शक्तिस्थाने आहेत। हीच शक्तिस्थाने आध्यात्मिक शक्तिस्थाने असेही आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर दृश्य अशी 9 द्वारे आहेत। 2 डोळे, 2 नासिका, 2 कान, 1 तोंड, 1 उदरद्वार आणि 1 जननेंद्रिय अशी 9 द्वारे आपल्या शरीरामध्ये दृश्य आहे। ही शक्तिस्थाने ध्यान, प्राण, योग व त्याच्यामध्ये असणाऱ्या अलौकिक शक्ती जागृत होतात। याच शक्तिस्थानांचं नेमकं स्थान आपल्या शरीरामध्ये काय आहे, कुठे आहे, याविषयी आज आपण जाणूया। पहिले चक्र आहे मूलाधार चक्र। या चक्राचं मुख्य स्थान उदरद्वाराच्या 2 बोटे वरती असून या स्थानाचे भूमी हे तत्व, भूमी म्हणजेच पृथ्वी हे तत्व आहे। या स्थानाची देवता भूमिपुत्र मंगळ आहे। यांच्या माध्यमातून सुषुम्ना म्हणजे थोडक्यात सरस्वती, याच्या मध्यातून सुषुम्ना म्हणजे थोडक्यात सरस्वती, इडा, पिंगला या नाड्या निघतात। म्हणून या ठिकाणाला मुक्त त्रिवेणी संगम असेही म्हणतात। अर्थात या चक्राला कुंडलिनी शक्तीचा आधार आहे। या चक्रावर मनाची एकाग्रता केल्याने तेथील शक्ती जागृत होऊन आपल्याला चांगले आरोग्य मिळते, कार्यकुशलता, त्याचबरोबर सर्व व्याधीचे निराकरण होऊन आरोग्याचा मार्ग मोकळा होतो। आपल्या शरीरामध्ये असलेल्या शक्ती केंद्रामधलं दुसरं जे शक्तिस्थान आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र। हे चक्र आपले जे जननेंद्रिय आहे त्या जननेंद्रियाच्या वरती ओटीपोटाजवळ आहे। या स्थानाचे तत्व जलतत्व आहे। या चक्रावर मनाची एकाग्रता केल्याने तेथील शक्ती जागृत होते। त्याद्वारे शांती, सौंदर्य, शीतलता, तृप्ती, प्रेम हे आपल्याला मिळते। तिसरं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र म्हणजेच सूर्य चक्र। या चक्राचे स्थान आहे आपले नाभी म्हणजेच थोडक्यात नाभी केंद्र। या ठिकाणाचे तत्व आहे अग्नी तत्व म्हणजे तेज, देवता भगवान विष्णू। या ठिकाणी आपलं मन एकाग्र केल्याने आपली शक्ती जागृत होते आणि नाभी कमलाखाली उष्णता निर्माण, म्हणून त्याला आपल्या देहाचे विद्युत ग्रह असे म्हणते। त्याद्वारे मधुमेह, बद्धकोष्ठता, गॅस, पचनाच्या विकृती या दूर होण्यास अतिशय लाभदायक। 4 नंबरचे जे चक्र आहे ते आहे हृदय चक्र किंवा वडस्य चक्र। हे चक्र आपल्या दोन्ही स्थानाच्या मधोमध आहे। हे चक्राचा भावनात्मक संबंध असलेले व्यक्तीचे चित्त व मनाशी याचा जास्त संबंध येतो। या चक्रावर एकाग्रता केल्याने आपली आंतरिक शक्ती जागृत होऊन आपल्यामध्ये प्रेम, सहानुभूती इत्यादीचा चांगला विकास होतो। या चक्रावर एकाग्रता केल्यानंतर आपल्यामध्ये प्रेम, करुणा, सहानुभूती इत्यादीचा विकास होतो। 5 नंबर अनाहत चक्र। या चक्राचे स्थान हृदयात आहे। या ठिकाणचे तत्व वायू असून देवता रुद्र कैलासपती महादेव आहे। या चक्रावर
मनाची एकाग्रता केल्याने तेथील शक्ती जागृत होते. श्रद्धापूर्वक ध्यान करणाऱ्या साधकासाठी हे चक्र धारणा व ध्यानासाठी अतिशय उपयुक्त आहे. ध्यान केल्याने हृदयरोग होत नाही. चंचलता, स्वप्न, पुरुषार्थ, गतिशीलता, प्रगतिशीलता इत्यादी गुणांची प्राप्ती होते. नंबर 6, विशुद्धी चक्र. या चक्राचे स्थान आपल्या कंठामध्ये आहे. त्याचबरोबर याची देवता जीवात्मा ही आहे आणि त्याची देवता जीवात्मा असल्यामुळे त्या ठिकाणी आकाश तत्वाचे वास्तव्य असते. या चक्रावर मनाची एकाग्रता केल्यानंतर तेथील शक्ती जागृत होऊन मनुष्य महाज्ञानी, शांत चित्त, दुःखहीन आणि दीर्घ आयुष्य बनतो. 7 नंबर, आद्या चक्र. या चक्राचे स्थान दोन्ही भुवयांच्या मध्ये म्हणजेच कपाळावरती आहे. त्याच ठिकाणी विचार विकसित करणारे केंद्र सुद्धा आहे. याचे तत्व आकाश असून देवता परमात्मा आहे. त्या ठिकाणी सुषुम्ना, इडा आणि पिंगला या नाडींचा संगम होतो. म्हणून त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम असे सुद्धा संबोधले जाते. त्या त्रिवेणी संगमाला प्रयाग क्षेत्र सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि अशा या चक्रावरती मनाची एकाग्रता केल्यानंतर तेथील शक्ती जागृत होऊन व्यक्ती त्या ठिकाणी या चक्रावरती मनाची एकाग्रता केल्यानंतर व्यक्ती कुशल व बुद्धिमान होते. कपालभाती म्हणजेच प्राणवचन, अनुलोम विलोम म्हणजेच प्राण अष्टचक्र इत्यादी साधनेद्वारे सातत्य प्राप्त होऊन आपल्या संपूर्ण शरीराचा विकास होतो. नंबर 8, सहस्रार चक्र. या चक्राचे स्थान आपल्या डोक्यावरती आहे. या चक्रावर आपल्या मनाची एकाग्रता केल्यानंतर तेथील शक्ती जागृत होऊन आत्मज्ञान व समाधीची अनुभूती येते. साधकाची कांती तेजपुंज होते. मी डॉक्टर कृष्णदेव गिरी आपल्याला आज कुंडलिनी शक्ती जागरण म्हणजे कुंडलिनी शक्ती विषयी, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कुंडलिनी शक्तीविषयी आपण आज जाणून घ्यायचं आहे. कुंडलिनी शक्ती जेव्हा सुषुम्ना नाडी, इडा आणि पिंगला प्रवाहित होते म्हणजे साधक ध्यान प्राण साधनेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सुप्त सुषुम्ना नाडीमध्ये असणारी अद्भुत शक्ती जागृत व्हायला लागते आणि मनुष्याच्या शरीरात असणारी दिव्य शक्तीचं प्रकटीकरण व्हायला लागतं. याबाबत प्लेटो आणि पायथागोरस या शास्त्रज्ञांनी त्याने त्यांच्या संशोधनामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. जी शक्ती या ब्रह्मांडामध्ये आहे ती शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे. थोडक्यात यथा पिंडे तथा ब्रह्मांड. आणि या संपूर्ण शक्तीचं मुख्य आधार म्हणजे मूलाधार चक्र आहे. आणि ही अशी मूलाधार शक्ती जागृत झाल्यानंतर दिव्य शक्ती ऊर्ध्वगामी होते आणि यालाच आपण कुंडलिनी जागरण असं म्हणतो. ज्याप्रमाणे आपल्याला विद्युत शक्तीचं जागरण करायचं असेल त्याचप्रमाणे विद्युत शक्तीसाठी असणारा स्विच दाबल्यानंतर ती शक्ती ज्या ठिकाणी पोचलेली आहे त्या ठिकाणचं बल म्हणजे प्रकाश वाढवतात. त्याचप्रमाणे